भारत हा जगातील आंबा उत्पादनातील अग्रगण्य देश असून जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 45 ते 50% अधिक आहे. मात्र प्रति हेक्टरी उत्पादकतेचा विचार करता आपण मेक्सिको, पेरू, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांच्या तुलनेत मागे आहोत. महाराष्ट्रातील आंबा उत्पादकता तर केवळ 3 टन प्रति हेक्टर इतकी कमी आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावण्यासाठी आता अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवाजी उद्यान महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर देशमुख यांनी केले. देशात आंबा लागवडीसाठी पोषक हवामान आणि जमीन उपलब्ध असूनही अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. उत्पादकता कमी असल्याने प्रति किलो उत्पादन खर्च वाढत आहे. तसेच युरोप आणि अमेरिकेसारख्या बाजारपेठांपासून दूर असल्याने वाहतूक खर्च वाढतो आणि परिणामी निर्यातीचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या 1% कमी राहते. कोकणात हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असले तरी कमी उत्पादकतेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. उत्पादकता वाढीसाठी अल्ट्रा हाय डेन्सिटी हाच पर्याय गेल्या 100 वर्षातील संशोधनानुसार अतिसघन लागवड पद्धती आंबा उत्पादनात क्रांती घडवणारी ठरू शकते, असे मत प्राचार्य चंद्रशेखर देशमुख यांनी व्यक्त केले. उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केसर, रत्ना आणि सोनपरी या जातींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे. अतिसघन लागवड पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी एकरी 500 ते 1000 कलमांसाठी शासनाने अनुदान द्यावे. या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी केल्यास केवळ उत्पादकता वाढणार नाही तर आंबा उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि जागतिक स्पर्धेत भारत अधिक भक्कमपणे उभा राहील, असा विश्वास प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आंबा या फळाला फळाचा राजा म्हणतात. जगामध्ये सर्वात जास्त मागणी असलेलं हे फळ पीक. या फळाच्या राजाचा आपल्या देशापुरती जर का विचार करायचा झाल्यास आपला देश या फळाच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रगण्य आहे. जगामध्ये या फळाचा होणाऱ्या उत्पादनाच्या जवळपास 50% उत्पादन हे आपल्या देशामधून होते. देशावरून आपण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर कोकण प्रांत हा आंब्याच्या उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसरावर जगात याची नाव लौकिक आहे. कारण जगामध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेला हापूस आंबा, याला अल्फान्सो म्हणतात, या हापूस आंब्याचं उत्पादन या कोकणामधून होतं. आता आंबा काही हा फक्त कोकणाची मक्तेदारी राहिलेला नाही आहे. आपण वैदर्भीय शेतकऱ्यांचा जर का विचार केला तर आंब्यात फार पुरातन काळापासून आपल्या शेतामध्ये आमराई होत्या व आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आपण आंब्याच्या पाहुणचार द्यायचा. पण ती जी फळझाडं होती ती फळझाडी पारंपरिक उत्पादन हा दृष्टिकोन लक्षात न ठेवता आपली आंब्याची गरज भागवण्याकरता शेतकरी लावत होते. परंतु आता व्यावसायिकदृष्ट्या जर का विचार करायचा झाल्यास आंब्याचं उत्पादन जर का वाढवायचं असेल तर काही विशेष बाबतीत आपल्याला त्या धोरणामध्ये बदल करावा लागेल. आंबा हे आपल्या क्षेत्रामध्ये येणारं एक चांगलं फळपीक आहे व शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी सुद्धा एक फायदेशीर फळपीक आहे. पारंपरिक पद्धतीने जेव्हा आंब्याची लागवड केली जात होती तेव्हा 10 बाय 10 मीटर म्हणजे जवळपास 30 फूट बाय 30 फुटांवर आंब्याची लागवड केली जायची. ती एका एकरामध्ये साधारणपणे 40 झाडं बसायची. पण आता अतिघन आंबा लागवड, ज्याला अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा कल्टिवेशन असं म्हणतात, या अतिसघन आंबा लागवडीमध्ये तुम्ही एका एकरामध्ये जवळपास 500 ते 1000 झाडं बसवू शकता. म्हणजे 12 ते 15 पट झाडं आपण एकंदर येणाऱ्या क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये वाढवू शकतो. अर्थात या आंब्यासाठी काही विशिष्ट प्रकारची छाटणी वगैरे आपल्याला करावी लागते. आंब्याचं जे क्षेत्र आहे लागवडीचं किंवा जी काही आंब्यामध्ये 2 झाड्या व 2 रांगेमधील जे अंतर यामध्ये ठेवायचं असते त्याच्यासाठी शासन मान्य 5 बाय 5 मीटरपर्यंत पोखराच्या स्कीममध्ये आहे. परंतु जी अतिसघन आंबा लागवडीमध्ये 2 मीटर बाय 4 मीटर किंवा 2 मीटर बाय 2 मीटर
अशा पद्धतीने आंब्याची लागवड केल्यास 2 बाय 4 मीटरमध्ये एका एकरामध्ये 500 झाडं व 2 बाय 2 मीटरमध्ये आपल्याला साधारणपणे 1000 झाडं बसतात। अशा पद्धतीने केसर एक असं जी आंब्याची प्रजाती आहे ज्याचा प्रामुख्याने आपल्या वैदर्भातील शेतकरी लागवड करत आहेत। या संदर्भात श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाने 2025च्या डिसेंबर महिन्यात या संदर्भात एक आंबा लागवड म्हणजे गेल्या 3 महिन्यापूर्वी मागील 3 महिन्यापूर्वी एक राज्यस्तरीय आंबा लागवड परिषद घेतली होती, ज्यामध्ये विविध प्रांतातील तज्ज्ञ मंडळींनी येथील शेतकऱ्यांना या संदर्भात मार्गदर्शन केले। या संबंधित आपल्या इथे प्रक्षेत्रावर महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर 2 बाय 4 मीटरनी केसर आंबा, दशेरी आंबा, आम्रपाली आंबा, रत्ना आंबा या आंब्याची लागवड इथे केलेली आहे व ते क्षेत्र आपण इथे महाविद्यालयामधून त्या संदर्भात माहिती घेऊ शकता। तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण AI तंत्रज्ञान, आंबा पिकामध्ये AI तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याचं विदर्भामधील हे पहिला प्रयोग या महाविद्यालयाने केलेला आहे। मॅप माय क्रॉप नावाच्या कंपनीचं हे एक AI तंत्रज्ञान इथं बसवलेलं आहे। त्यामार्फत सुद्धा या एकंदर जमिनीची आंब्याच्या वाढीची सगळी तांत्रिक माहिती सॅटेलाईटद्वारे उपग्रहाद्वारे प्राप्त करून सुद्धा या आंब्याच्या लागवडीमध्ये इथे हे तंत्रज्ञान वापरलं आहे। शासनाने सुद्धा आता AIचं सबसिडी देऊन शेतकऱ्यांना या संदर्भात काहीही माहिती हवी असल्यास या महाविद्यालयामुळे ती प्राप्त होऊ शकेल। तर एक जर का आपण उत्पादनाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर जेव्हा अतिसघन लागवडीमध्ये तुम्ही 500 ते 1000 झाडे एक एकरामध्ये बसवू शकता, तर आंब्याचं सुद्धा उत्पादन आपण जर का म्हटलं तर जवळपास 10 ते 15 पटीने वाढवू शकते। कारण जे एक 3ऱ्या वर्षापासून आपल्याला उत्पादन मिळेल, 3ऱ्या वर्षापासून मिळणारं उत्पादन पुढे 30 ते 40 वर्ष आपण सतत घेऊ शकाल। म्हणून मला सर्व शेतकरी बांधवांना जे काही आंबा लागवडी संदर्भात ज्यांना कुठल्याही प्रकारची शास्त्रोक्त माहिती हवी असल्यास आम्ही आपणास ती देण्यास किंवा पुरवण्यास तयार आहोत। तरी माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की शासकीय योजनेतून या तंत्रज्ञानातून आंबा पिकाची लागवड आपल्या क्षेत्रामध्ये लागवयास निश्चितच बाकी पिकांच्या तुलनेत आपणास चांगलं असं उत्पादन व आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल अशी मला आशा आहे। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।